जय लक्ष्मी माता. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 50वा. यौवन राजांच्या विस्फोट व्याधीचे निवारण. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्या आधीच्या श्रीपाद श्री वल्लभ अवतारात कुरवपूर येथे एका परिटांना तुम्ही पुढील जन्मात बेदरास यवन राजा म्हणून जन्म घ्याल आणि मी नरसिंह सरस्वती यतिरूपाने तुमच्या म्हातारपणी भेटीन असा वर दिला होता. ही कथा मी तुम्हाला पूर्वीच सांगितली आहे. त्याप्रमाणे ते परीट यवन धर्मात जन्मून बेदरचे भूपती झाले. ते राज ऐश्वर्याचा उपभोग घेत पुत्रपौत्रादिकांसह सुखाने कालक्रमणा करत होते. पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे ते दान धर्मादी पुण्यकर्मे करायचे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना समान वागणूक द्यायचे. ब्राह्मणांवर त्यांची विशेष भक्ती होती. ते हिंदूंच्या देवदेवतांचा आदर करत तर त्यांच्या देवस्थानांना कधीच उपद्रव देत नसत. याबद्दल त्यांचे धर्मगुरू त्यांना वारंवार समजावायचे. हिंदू लोक मूर्ख आहेत. ते निराकार ईश्वरांना साकार म्हणतात, पाषाणांना देव मानतात आणि गायी, पृथ्वी, सूर्य, चंद्र, अग्नी यांची पूजा करतात. त्यांना मान देणाऱ्या यवनांचा अधःपात होतो असे सांगून त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचे. तेव्हा ते रागवायचे. परमेश्वर सर्वत्र अंतर्बाह्य व्यापून आहे. ते कोणाची निंदा करत नाहीत, कोणाशी भेदभाव करत नाही. ते सर्वांना सारखी वागणूक देतात. मीही त्यांचाच बंदा आहे. मी त्यांच्यासारखाच वागणार. तुम्ही मला भलते कर्म करायला सांगू नका. हिंदूचे तत्वज्ञान गहन आहे. ते आपल्याला कळत नाही म्हणून चुकीचे आहे असे म्हणता येईल असे म्हणून त्यांचा प्रत्येक युक्तिवाद खोडून काढायचे. पुढे त्या राजाच्या मांडीला एक गळू झाले. त्यावर त्यांनी अनेक औषधोपचार केले पण ते बरे होईना. वेदना असह्य होऊन ते अहोरात्र तळमळत असत. श्री गुरूंचे त्यांच्याकडे लक्ष होतेच. तसेच आपली कीर्ती ऐकून ते आपल्याला भेटायला येणार हेही त्यांना माहीत होते. पण ते गाणगापुरात आल्यास येथील विप्रांना ते आवडणार नाही. त्यांना अकारण त्रास होईल. त्यापेक्षा आपणच इथून निघून जावे हेच सर्वांच्या हिताचे आहे असा विचार करून ते आपल्या शिष्यांना म्हणाले, यावर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वाच्या निमित्ताने गौतमी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असे माझ्या मनात आहे. तुम्ही यात्रेची तयारी करा. त्याप्रमाणे शिष्यमंडळी कामास लागली. इकडे व्याधीने संत्रस्त झालेल्या या यवन राजांनी ज्ञानी ब्राह्मणांना बोलावले व म्हणाले, माझ्या व्याधीपुढे वैद्यांनाही हात टेकले आहेत. आता तुम्हीच मार्ग दाखवा. काही दैवी उपाय असल्यास सांगा. ते म्हणाले, राजा, आपली पूर्वजन्मीची पापेच व्याधीरूपाने दुःख देत आहेत. दान धर्म करणे, सत्पुरुषांची सेवा करणे हे त्यावरील काही दैवी उपाय आहेत. सत्पुरुषांच्या कृपादृष्टीने अनंत जन्माची पातके नष्ट होतात. तिथे व्याधींचे काय चालणार. ते विप्र त्यांना उपाय सांगण्यास कचरत होते. पण त्यांनी खूपच आग्रह केला तेव्हा ते म्हणाले, राजा, तुम्ही गुप्त रूपाने पाप विनाशिनी तीर्थात जा. त्यात स्नान करा. त्या योगे पापक्षालन होऊन तुम्हाला बरे वाटेल. विप्रांच्या सूचनेनुसार ते भूपती एकटेच पाप विनाशी तीर्थास गेले. त्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केले. तेवढ्यात तिथे एक संन्यासी आले. राजांनी त्यांना वंदन केले. त्यांना आपले गळू दाखवले व म्हणाले, यतिवर्य, हे कसे बरे होईल. ते म्हणाले, तुम्ही एखाद्या सत्पुरुषाचे दर्शन घ्या. त्यांच्या कृपा प्रसादाने तुम्हाला बरे वाटेल. मी तुम्हाला या संदर्भातील एक कथा सांगतो म्हणजे तुमची खात्री पटेल. पूर्वकाळी अवंती नगरीत एक ब्राह्मण राहत असत. ते ब्राह्मणांचा आचारधर्म सोडून उन्मत्तपणे स्वैराचार करत असत. ते पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असत. एके दिवशी ऋषभ नावाचे एक महायोगी त्या वेश्येच्या घरी भिक्षेसाठी आले होते. त्यावेळी ते ब्राह्मणही तिथेच होते. त्यांनी त्या पिंगलेने त्यांना सन्मानाने घरात नेले. त्यांची अर्धपादेकांनी भक्तिभावे पूजा केली. त्यांना वंदन केले. त्यांचे चरणतीर्थ घेतले. त्यांना भोजन दिले. उत्तम पलंग मागून त्यावर निजवले. त्यांचे पाय चेपले. या सेवेने ते योगी समाधान पावले. सकाळी उठल्यावर दोघांना उत्तम आशीर्वाद देऊन ते निघून गेले. कालांतराने वार्धक्य येऊन ते दोघेही मरण पावले. योग्यांची सेवा केल्यामुळे ते ब्राह्मण दाशार्ण राजा वज्रबाहू यांच्या सुमती नामक पत्नीच्या उदरी जन्माला आले. त्या गरोदर असताना त्या सवतीने मस्तग्रस्त होऊन त्यांच्यावर विषप्रयोग केला. त्या विषाने त्या मेल्या नाहीत पण त्यांच्या सर्वांगावर भयंकर फोड उठले. त्याच दुःखप्रद अवस्थेत त्यांची प्रसूती झाली. विषामुळे त्या बालकाच्या अंगावर जन्मताच फोड उठले होते. तेव्हा ते महाराज खूपच चिंताग्रस्त झाले. त्यांनी पुत्रजन्माचा आनंद उत्सवही साजरा केला नाही. त्या वेदनांनी ते राजपुत्र अहोरात्र रडत असत. वज्रबाहूंनी देशोदेशीच्या वैद्यांना बोलावून त्या दोघांवर औषधोपचार केले पण उपयोग झाला नाही. त्या व्याधीने आपल्या पत्नीपुत्रांचे होत असलेले हाल पाहावेनात म्हणून त्यांनी मोठ्या कष्टाने त्यांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काही कोवळ्यांना बोलावले व दोघांना निर्मनुष्य अरण्यात सोडून येण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी त्या दोघांना रथात बसवून दूर अरण्यात सोडून दिले. आधीच
व्याधीने जीव नकोसा झालेला, त्यातच पतींनी त्याग केला म्हणून सुमतींनी खूप आक्रोश केला. त्या देवांकडे मरण मागू लागल्या. हिंस्र पशूंना आम्हाला खा असे म्हणू लागल्या, पण तसे काही घडले नाही. क्षुधातृषेने व्याकुळ झालेल्या त्या राणी राजपुत्रांना कडेवर घेऊन काट्याकुट्यातून मार्गक्रमण करू लागल्या. काही दिवसांनी त्यांना रानात चरणारी गुरे दिसली. त्यांनी गुराख्यांकडे पिण्यासाठी पाणी मागितले. तेव्हा ते म्हणाले, बाई, तुम्ही अशाच पुढे जा. तुम्हाला गावात एक देऊळ दिसेल. तिथे तुमची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था होईल. त्याप्रमाणे वाटेने चालत त्या मोठ्या कष्टाने गावात प्रवेशल्या. तेथील प्रजाजन सुखात व आनंदात आहेत. हे पाहून त्यांना बरे वाटले. त्यांनी स्त्रियांकडे तेथील राजांबद्दल विचारणा केली असता त्या म्हणाल्या, पद्माकर नावाचे वैश्य या गावाचे मुख्य आहेत. ते अतिशय पुण्यवान, धर्मशील व श्रीमंत आहेत. तुम्ही त्यांची भेट घ्या. त्यांना आपली दयनीय अवस्था सांगा. ते तुम्हाला आश्रय देतील. योगायोगाने त्या समयी पद्माकरांच्या घरी काम करणाऱ्या काही दासी तिथे आलेल्या होत्या. सुमतीची व त्या पुत्रांची दुःखद अवस्था पाहून त्यांना दया आली. त्यांनी त्या पद्माकरांकडे घेऊन गेले. त्यांचा वृत्तांत ऐकून त्यांचेही मन द्रवले. त्यांनी त्यांच्या निवासाची, अन्न वस्त्राची व औषधोपचारांची व्यवस्था केली. तिथे राहत असताना काही दिवसांनी राजपुत्राचे निधन झाले. तेव्हा आपले एकुलते एक पुत्र गेले म्हणून सुमती दुःख वेगाने रडू लागल्या. त्यांचा आक्रोश पाहून नगरातील लोक हळहळत होते. राजस्त्रियांनीही त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा शोक कमी झाला नाही. त्यावेळी त्या मातापुत्रांचे पूर्वजन्मातील सत्कर्म आठवून ऋषभयोगी त्यांच्यावर उपकार करण्यासाठी तिथे प्रकट झाले. त्यांनी सुमतींना अनेक प्रकारे समजावले. जीवन कसे क्षणभंगुर आहे आणि अनित्य अशा देहादिकांवर लोभ ठेवल्याने कसे दुःख प्राप्त होते यावर यथार्थ निरूपण केले, पण उपयोग झाला नाही. त्या म्हणाल्या, महाराज, या व्याधीने मरणयातना मी भोगल्या आहेत. राज्य भ्रष्ट झाले. पतींनी माझा त्याग केला आणि आप्तांनी हेटाळले. ते सर्व मी सहन केले, पण हे पुत्र माझा प्राण होते. यांचा वियोग मी कसा सहन करू? देवांनी मला मरण द्यावे. तेव्हा सुमतींची दयनीय अवस्था पाहून ऋषीवेग्यांना करुणा आली. त्यांनी थोडेसे भस्म अभिमंत्रित करून राजपुत्रांच्या भाळी लावले आणि थोडेसे त्यांच्या मुखात घातले. तर काय आश्चर्य! सुमतीच्या पुत्रांच्या निष्प्राण देहात प्राणसंचार होऊन ते उठून बसले. ऋषभांनी पुन्हा भस्म अभिमंत्रित करून त्या दोघांच्या सर्वांगाला लावले. त्यामुळे ती दोघे पूर्णतः व्याधीमुक्त झाली. त्यांची अंगकांतीही उजळली. ते असामान्य सामर्थ्य पाहून लोकांनी त्या योगांचा जयजयकार केला. राणी व राजपुत्रांनी त्यांना कृतज्ञतेने वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, सुमती, तुम्ही दोघे दीर्घायुष्य व्हाल. तुम्हाला वार्धक्य येणार नाही. तुम्ही तरुण आणि सुंदर दिसाल. या तुमच्या पुत्रांची खूप कीर्ती होईल. हे प्रदीर्घ काळ राज ऐश्वर्य भोगतील. अशा प्रकारे त्यांना वरदान देऊन ऋषभांनी सर्वांचा निरोप घेतला. ही कथा सांगून ते यती यवन राजांना म्हणाले, चिंता करू नका. तुमचा फोडही सत्पुरुषांच्या कृपाप्रसादाने बरा होईल. सध्या गाणगापुरात स्वामी नरसिंह सरस्वती म्हणून एक महात्मे राहत आहेत. त्यांच्या दर्शनानेच तुम्हाला बरे वाटेल. यती निघून गेल्यावर त्या राजाने गाणगापूरचा रस्ता धरला. गावात प्रवेश करून ते लोकांकडे श्री गुरूंची चौकशी करू लागले. तेव्हा एक यवन गुरुदेवांविषयी विचारणा करत आहेत म्हणून लोक साशंकित झाले. त्याचा मठाला उपद्रव होऊ नये म्हणून कोणीही त्यांना उत्तर दिले नाही. त्यामुळे ते संतापले. ते लोकांना म्हणाले, मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. तुम्ही त्यांचा ठाव ठिकाणा सांगत का नाही? ते ऐकून लोक घाबरले. त्यावेळी एक जण धैर्याने पुढे येऊन म्हणाला, श्री गुरु संगमावर अनुष्ठानासाठी गेले आहेत. दुपारी गावात येतील. ते ऐकून ते मेण्यात बसून एकटे संगमावर गेले. तेथे श्री गुरूंना पाहताच खाली उतरून पायी चालत गेले. त्यांनी त्यांना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, काय हो परीट, आजपर्यंत कुठे होतात? बऱ्याच दिवसांनी भेटलात. हे ऐकताच त्या राजांना क्षणार्धात पूर्वजन्माचे स्मरण झाले. कुरवरपूर श्रीपाद वल्लभ यतीश्वर त्यांनी दिलेले वरदान सर्व काही आठवले आणि समोर उभे असलेले नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे श्रीपाद श्री वल्लभांचे नवीन अवतारी रूप आहे हे जाणून त्यांचे हृदय भरून आले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा आनंद अश्रू वाहू लागले. गुरुदेव, आपण इथे, असे म्हणून त्यांनी स्वतःला त्यांच्या चरणांवर झोपून दिले. गुरुदेव, मी तर तुमचा निस्सीम भक्त, मग माझी उपेक्षा का केलीत? असे म्हणून त्यांनी श्री गुरूंची अनन्य भावाने अपार स्तुती केली. तेव्हा ते म्हणाले, राजा, तुम्ही कोणत्या हेतूने येथे आला आहात? ते म्हणाले, विस्फोट व्याधीने जर्जर होऊन तुम्हाला शरण आलो आहे. ते ऐकून गुरुदेव हसून म्हणाले, ठीक आहे, दाखवा बरं. त्यांनी गळू दाखवण्यासाठी वस्त्र दूर केले. तर काय आश्चर्य, ते केव्हा जिरून गेले होते. ते नवल पाहून त्यांना एकदम हायसे वाटले. त्यांनी श्री गुरूंना हात जोडले व म्हणाले, स्वामी, तुमची माझ्यावर एवढी कृपा आहे. तुम्ही मला राज्य देऊन गतजन्मीची इच्छा पुरवलीत आणि मला व्याधीमुक्तही केले. त्यामुळे मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. आता एकच विनंती आहे, तुम्ही माझ्या राजधानीत या.
मला तुमच्या सेवेची संधी द्या. श्री गुरु म्हणाले, अहो आम्ही तापसी संन्यासी, आम्ही तिथे कसे येणार? तुम्ही यवन मद्यपान करता, तुमच्या नगरात गोहत्या होतात, त्यामुळे तिथे येणे आम्हाला योग्य वाटत नाही. या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः बंद करा. ते म्हणाले, स्वामी तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आता सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणेच होईल. हे दोष जातीच्या अनुषंगाने चिकटले आहेत, तरी यवन म्हणून माझी उपेक्षा करू नका. तुम्ही एकदा या, माझ्या मुलाबाळांना सुना नातवंडांना पहा, त्यानंतर मी तुमच्याच सेवेत राहणार आहे. त्या समयी ते यवन अधिपती श्रीगुरूंचे पाय धरून वारंवार विनवण्या करू लागले. तेव्हा तेही विचार करू लागले, यापुढे सर्वत्र यवनांचेच प्राबल्य राहणार आहे. आता राजा आला आहे, पुढे प्रजाही येईल, तेव्हा लोकसंपर्क टाळण्यासाठी गुप्त होणेच योग्य आहे. सध्या सिंहस्थाच्या निमित्ताने गौतमीची यात्रा करू व राजांच्या नगरीतही जाऊन येऊ. मग ते मठाकडे निघाले. तेव्हा त्या राजांनी त्यांना मेन्यात बसवले व त्यांच्या पादुका स्वतःच्या हातात घेऊन ते पायी चालू लागले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, राजा ब्राह्मणांची सेवा करताना पाहून लोक तुम्हाला दूषणे देतील, म्हणून तुम्ही मेन्यात बसा. पण त्यांनी ऐकले नाही. मी तुमचा दास आहे असे म्हणून ते चालतच निघाले. पुढे त्यांचा दळभार उभा होता. तो त्यांनी श्रीगुरूंना दाखवला. तेव्हा ते म्हणाले, राजा एवढ्या वैभवसंपन्न सैन्यासह तुमच्या नगरात जायचे तर विलंब होईल आणि माझ्या नित्य अनुष्ठानातही खंड पडेल, म्हणून मी पुढे जातो. पाप विनाशिनी तीर्थावर आपण पुन्हा भेटू. बोलणे पूर्ण होताच ते शिष्यांसहित अदृश्य झाले आणि मनोवेगाने पाप विनाशी तीर्थावर आले. नामधारक त्यांच्या आगमनाचे वृत्त कळताच तुमचे पूर्वज सायदेव साखरे यांचे पुत्र नागनाथ तिथे आले. त्या समयी श्रीगुरू अनुष्ठानास बसले होते व तिथे अन्न भक्तही उपस्थित होते. नागनाथांनी श्रीगुरूंना आपल्या घरी नेले, त्यांची पूजा केली व मोठी समाराधना घातली. हे सर्व झाल्यावर श्रीगुरू त्यांना म्हणाले, आता आम्हाला निरोप द्या. बिदरचे यवन राजा मला भेटायला पाप विनाशी तीर्थावर येणार आहेत. मी भेटलो नाही तर ते इथे येतील. तुम्हा ब्राह्मणांना त्यांचा उपद्रव होऊ नये असे मला वाटते. त्यानंतर नागनाथांना अनेक आशीर्वाद देऊन श्रीगुरू पुनश्च पाप विनाशी तीर्थावर गेले. कालांतराने राजाही तिथे आले. त्यांनी नगर शृंगारले, गुढ्या तोरणे उभारली. मग श्रीगुरूंना पालखीत बसवून मोठ्या सन्मानाने वाजत गाजत आपल्या राजधानीत नेले. या अपूर्व प्रकारामुळे नागरिक उलटसुलट चर्चा करू लागले. ब्राह्मणांना व हिंदूंना आनंद झाला, तर यवनांनी राजांची निंदा केली. श्रीगुरूंच्या आगमनाचा सोहळा पाहण्यासाठी लोकांनी रस्तोरस्ती गर्दी केली होती. राजांनी श्रीगुरूंना पायघड्यांवरून चालवत प्रासादात नेले. त्यांना दिव्य सिंहासनावर बसवून त्यांची षोडोपचारे पूजा केली. श्रीगुरूंसमवेत आलेल्या 4 शिष्यांचाही मोठा सन्मान केला. आपल्या समस्त परिवाराला श्रीगुरूंच्या चरणावर घातले. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ अपार दानधर्म केला. विप्र आणि याचकांना संतुष्ट केले. प्रजाजनांनाही श्रीगुरूंच्या दर्शनाचा लाभ दिला. या खाजगी भेटीत श्रीगुरू त्यांना म्हणाले, राजा मी तुमची ही इच्छाही पूर्ण केली आहे. आता तुम्ही संतुष्ट आहात ना? का तुम्हाला अजून काही हवे आहे? ते म्हणाले, स्वामी मला मुक्ती मार्गाचे ज्ञान द्या. आता तुमची सेवा घडावी एवढीच इच्छा आहे. श्रीगुरू म्हणाले, तुम्हाला ते ज्ञान होईल. पुढे राज्याची सूत्रे मुलांवर सोपवून तुम्ही श्रीशैल पर्वतावर या. तिथे तुमची व माझी भेट होईल. त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन श्रीगुरू गौतमी तीरावर गेले. तिथे स्नान केले. तिच्या तीरावरील पुण्यक्षेत्रांना भेटी देऊन ते गाणगापुरास आले. त्यांच्या दर्शनाने लोकांना आनंद झाला. काही दिवसांनी श्रीगुरूंनी आपल्या समस्त शिष्यांना बोलावून घेतले व म्हणाले, माझी सर्वदूर ख्याती झाली आहे. बिदरचे राजाही माझे भक्त झाले आहेत. आता यथा राजा तथा प्रजा या वचनानुसार यवनी मनोकामना पूर्तीसाठी इथे येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना व विप्रांना उपद्रव होईल, म्हणून मी प्रकट रूपाने श्रीशैल पर्वतावर जाणार आहे आणि गुप्तपणे तिथेच राहणार आहे. मी तिथे गेलो तरी भक्तांच्या उद्धारासाठी सूक्ष्म रूपाने निरंतर इथेच असणार आहे. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. ते ऐकून शिष्यांना व भक्तांच्या डोळ्यात पाणी आले. सरस्वती गंगाधर म्हणतात, श्री गुरु गाणगापुरात असलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. ते सद्भावनाने ज्यांची भक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना गुरुकृपेने निःसंदेह पूर्ण होतात. अध्याय 50वा समाप्त. श्री गुरुचरित्र कथासार यातील 50वा अध्याय. वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे दुःखद व्याधी बऱ्या होतील, दूरस्थ गुरूंची साक्ष पटेल. श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.